सुस्वागतम. नमस्कार सगळ्यांना. आज दिवाळीचा दुसरा दिवस. आज अश्विन वद्य द्वादशी आहे. ही द्वादशी ही एकादशीच्या नंतरची येते. इतर वेळेला आपण या द्वादशीचा पारणं सोडतो. पांडुरंगाला जातो, कृष्णाला जातो, विष्णूला जातो, नैवेद्य दाखवतो आणि मगच द्वादशीचं पारणं सोडतो. तसंच कालच्या रमा एकादशीचं पारणं सुद्धा आज आपल्याला फेडायचं आहे. म्हणजेच नैवेद्य दाखवून आपण द्वादशीचा उपवास सोडणार आहोत. आणि मात्र आजच्या द्वादशीला का महत्व आहे ते जाणून घेऊया. आज द्वादशी म्हणजे वसुबारस. वसुबारस म्हणजे गाय आणि वासरू. बरोबर आहे? वसुबारस ह्याचा दुसरा अर्थ गोकुळ आहे. कारण वासुदेव पुत्र कृष्ण जिथे राहत होता तो गोकुळात राहत होता. त्यामुळे त्याला बारस असं सुद्धा म्हणतात. बारस म्हणजे वासरू. आणि आपल्याला सांगायला तर मला खूप आनंद होईल की भगवती क्लासेसच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि भगवती क्लासेसने आपल्याला ही एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक दिवाळीच्या दिवसाचं महत्व कळत आहे. तुम्हाला देखील आणि मला देखील नव्याने कळत आहे. त्यामुळे आपण सुरुवातीलाच भगवती क्लासेसचे खूप खूप आभार मानूया की त्यांनी आपल्याला मला बोलण्याची आणि तुम्हाला ऐकण्याची संधी दिलेली आहे. आपल्याला ध्यान मार्गावर आणण्यासाठी त्यांचे जे विविध प्रयत्न चालू आहेत त्यासाठी त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. आता वासुदेवांचा जो पुत्र आहे श्रीकृष्ण, त्याला आपण प्रत्येक वेळेला पाहिलेला आहे की तो गाई वासरांमध्येच तो आहे रमलेला. त्यांनी मधुर बासरी वाजवली की सगळ्या गायी जिथे असतील तिथून धावत पळत यायच्या. गवळणी सुद्धा यायच्या. पण झाडावर असलेले पशुपक्षी वगैरे सगळेच यायचे. म्हणजेच आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये आपण आपल्या सोबतच गाई वासरांना, प्राण्यांना, पशुपक्ष्यांना सगळ्यांना इतकं स्थान व्यवस्थित दिलेलं आहे. आपण त्यांची पूजा देखील करतो. गणपतीला जसा उंदीर असतो, देवीला जसा सिंह असतो, म्हणून काही देवींच्या हातामध्ये पोपट असतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. कार्तिक स्वामींना मोर असतो. ह्या तुम्ही बघाल ना तर तुमच्या लक्षात येईल की काय असतं हे सगळं. सांगा बरं. की आपण आपल्याबरोबर बाकीची सुद्धा जी साधन संपत्ती आहे तिला सुद्धा आपल्या जीवनात महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणूनच रमा एकादशी नंतर येणारा वसुबारसचा जो दिवस असतो तो श्रीकृष्णाच्या दृष्टीने आणि आपल्या सुद्धा सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार मोठा असतो. कारण आज गाई वासराची पूजा केली जाते आणि मगच उपवास सोडला जातो. चला तर मग गाई वासराबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपण आपल्या ध्यान मुद्रेत येऊया. आज तुम्हाला सूर्य मुद्रा करायची आहे. सूर्यमुद्रा तुम्हाला माहितीये का? बऱ्याच जणांना माहित असेल. नसेल तर तुम्हाला दाखवते. कारण आजचा सगळा जो विषय आहे तो सूर्यनाडीवर आपण करणार आहोत. आजचं ध्यान आपण सूर्यनाडीवर घेणार आहोत. तुम्ही जिथे असाल तिथे पद्मासनात, सुखासनात तुम्हाला कम्फर्ट होईल अशा ठिकाणी बसा. त्याच्यानंतर हात आज मात्र मांडी जरी तुम्ही घातली, पाय क्रॉस करून बसलात, खुर्चीवर असाल तर हाताची मुद्रा मात्र तुम्ही अशी करायची आहे. किंवा तुम्ही अशी जरी केली तरी चालेल. ही आहे सूर्यमुद्रा. लक्षात घ्या, ही आहे सूर्यमुद्रा. म्हणून हे जे बोट आहे तुमचं, या बोटाचं हे तिसरं हे अनामिका म्हणतात याला, ज्याच्यात आपण लेडी फिंगर किंवा लग्नाची अंगठी किंवा साखरपुड्याची अंगठी घालतो, ते असं हे करायचं, फोल्ड करायचं आणि त्याच्या मधल्या पेऱ्यावर अंगठ्याने दाब द्या. आणि या सूर्यमुद्रेतच सूर्यमुद्रा ही मांडीवर ठेवून वर आकाशाकडे त्याचं हे असू द्या असं आणि तुम्ही बसा. ही सूर्यमुद्रा आज तुम्ही ध्यान संपेपर्यंत सोडायची नाहीये. याचे तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि त्याचं गाय वासरूशी कसं संबंध आहे याचाही उलगडा होईल. दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा. तीनदा दीर्घ श्वास घ्या आणि यया डोळे बंद सत्यं करा. मन एकाग्र भासते करा. जगतं
जंगमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं तामधेनु शिरसा वन्दे भूतभव्यस्य मातरम् यया सर्वमिदं व्याप्तं जगतं स्थावरजङ्गमं. हिंदू धर्मात गायीला आई किंवा गोमाता म्हणून ओळखले जाते. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 364 कोटी देव देवतांचं वास्तव्य असतं किंवा काही ठिकाणी 34 कोटी देवांचं वास्तव्य असतं. तिचं दूध जे असतं ना ते अमृता समान असतं. याचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पूर्वी आपल्याकडे गाईचं दूधच मिळायचं. नंतर मात्र म्हशीचं दूध आपण प्यायला लागलो. गाईची रोज सेवा केली ना, म्हणजेच रोज तिला चारा दिला, तिला प्रेमाने खाऊ घातलं, तर ग्रहदोष दूर होतात अशी मान्यता आहे. आपल्याकडे आपण ज्योतिषाकडे गेलो तर ते आपल्याला गाईची सेवा करायची आपल्याला एक सल्ला देतात. एक गाय आपल्या आयुष्यातले सर्व दोष दूर करते आणि त्याचे लाभ देखील आपल्याला मिळतात. पूर्वीपासूनच हिंदू धर्मामध्ये गायीला देवताच मानलेली आहे. गाय दिसली की तुम्ही सगळीजण तिच्या पाठीवरनं हात फिरवता, तिच्या चेहऱ्यावर सुद्धा कुरवाळता, तिच्या शेपटीला हात लावून तुम्ही नमस्कार देखील करता. आणि गायीसोबत वासरू दिसलं तर त्याचा आता आनंद तुम्हाला अत्याधिक होतो, कारण तुम्हाला तिच्यामध्ये आपलं रूप दिसतं, एक स्त्री तत्वाचं रूप. हे तर तुम्हाला जाणीव लगेच झाली असेल की एक प्रेम, माया, वात्सल्य जे त्या गायीकडे बघून मिळतं. आणि ती आपल्यासारखीच आहे, बाळाला दूध देणारी, दूध पाजणारी, सर्व जगाचं पालन पोषण करणारी. हे तर नक्कीच. त्यामुळे तुम्हाला गाय जवळची वाटते. गोमाता ही तुमच्या खूप जवळची वाटते. याचं एकच कारण आहे की ती तुम्हाला आपली वाटते. आणि आपल्या धर्मामध्ये गायीला देवताच मानलेली आहे. चला तर मग या गायीचं आपण आज वसुबारसच्या निमित्ताने ध्यान आणि ज्ञान प्राप्त करणार आहोत. चला तर मग ध्यान आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या मार्गावर आपण आता अग्रेसर होऊया. तुम्ही हाताची सूर्य मुद्रा केलेली आहे आणि ती शेवटपर्यंत सोडू नका. हाताला बोटांना रग लागली तरी हलकेच दाबा, जोरात दाबू नका, एवढीच विनंती. हलका अंगठा त्याच्यावर ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या श्लोकाचा असा अर्थ आहे की लक्ष्मी रूपी धन जो आपल्याकडे पाळतो त्याचा सर्व जग नमस्कार करून जय जयकार करतो. कारण धेनू म्हणजे गाय, आणि जो गोपालक असतो की ज्याच्याकडे गाई वस्त्रांची संपत्ती जास्त असते तो लक्ष्मीकारक असतो. त्याच्याकडे ही धनसंपदा विपुल असते. म्हणूनच सर्व जग त्याचा जय जयकार करतो, त्याला नमस्कार करतो. कारण आपल्या गाईला बनलेला आहे. ध्यानाच्या अवस्थेत आपण आता या मंत्राचा जप करून डोळ्यासमोर आपण वत्स धेनू म्हणजे गाय वासरू आणणार आहोत. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आता सुंदरशी
पांढरी शुभ्र किंवा तुम्हाला आवडत्या रंगाची गाय आणि तिचं वासरू डोळ्यासमोर आणू शकता. कारण गोमातेचा कोणताही रंग असू दे, तो तुम्हाला ती आवडतेच. काळी पांढरी, गुलाबी लाल, गुलाबी लाल म्हणजे चॉकलेटी रंग हा. नंतर पांढरी शुभ्र गाय, तिच्या कपाळावर असलेली काळा ठिपका, तिचं वासरू, हे तुम्हाला सगळ्यांना माते समानच आहे. त्यामुळे सवत्स धेनू म्हणजे तिच्या बाळासकट असलेली गाय तुमच्या डोळ्यासमोर आणा. गाईचे डोळे पहा, किती सुंदर आहेत. किती प्रेमाने ती आपल्याकडे पाहत आहे. मध्येच ती तिच्या वासराकडे पण पाहत आहे. आपल्याकडे पण पाहत आहे. तिचं अवलोकन करा. श्वासावर लक्ष द्या आणि गोमातेचं दर्शन मनामध्ये, डोळ्यामध्ये आणि हृदयावर विराजमान करा. आता तुम्ही गोमातेच्या पायावर पाणी घालत आहात. तिच्या कपाळाला तुम्ही हळदी कुंकू लावलेला आहे. शेपटीला पण लावलेला आहे. तिच्या शरीराच्या उंचवट्यावरून तुम्ही हात फिरवत आहात. गाईचा जो कणा असतो ना, तो सूर्यनाडीचा असतो. त्याला वासंड असं म्हणतात. ज्यांना ध्यान मार्गातली माहिती आहे, ते नेहमी गाईच्या पाठीवर असणाऱ्या या उंचवट्यावरून हात फिरवतात. कारण या पृथ्वीवर हा असा एकच प्राणी आहे की ज्याची कायम सूर्यनाडी सुरू असते. म्हणून
आज आपलं हे ध्यान सूर्यनाडीवर आहे. कारण आपल्या शरीरात देखील 3 नाड्या असतात. चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी. तसे नाड्यांचे खूप प्रकार आहेत, पण या महत्वाच्या नाड्या आहेत. आपल्या शरीरात चंद्रनाडी ही बऱ्यापैकी सतत कार्यरत असते, कारण ती स्वची असते. सूर्यनाडी ही देणारी असते. त्यामुळे गायीच्या शरीरातली ही नाडी ही सदैव जागृत असते. म्हणूनच समोर कधीही तुमच्या गाय आली तर तिच्या पाठीवरून, तिचा जो पाठीचा उंचवटा आहे त्यावरून नक्कीच हात फिरवा. आता देखील तुम्ही ध्यानात हे करू शकता. तुम्ही ध्यानातून तिच्या पाठीवर जो उंचवटा आहे त्याच्यावरून हात फिरवा. अगदी प्रेमाने तुम्हाला जाणीव होईल की तुमची उजवी नाकपुडी चा श्वासोश्वास जोरात सुरू झालेला आहे. डावी बाजू ही चंद्रनाडी आहे आणि उजव्या नाकपुडीतनं येणारा श्वास आणि जाणारा श्वास ही सुरू झाली की सूर्यनाडी सुरू झाली समजायची. सूर्यनाडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. गायीच्या शरीरात सर्व देवतांचा वास असतो. म्हणूनच गाय सर्व देवमयी आहे. प्राचीन काळापासूनच भारतीय संस्कृतीमध्ये गायीवर श्रद्धा ठेवण्यात आलेली आहे. भगवान श्रीरामाने युवावस्थेत प्रवेश करतानाच आपल्या जीवनाचं ध्येय गो ब्राह्मण हितार्य देशस्याय सुखायच असं, म्हणजेच गाय आणि ब्राह्मण यांचे हित आणि या देशाचे सुख यासाठीच पवित्र संकल्पाच्या पूर्तीसाठीच घोषित केलेले होते.
गायीच्या प्रतीची भारतीय भावना किती श्रद्धावान आणि कृतज्ञतापूर्वक आहे हे लक्षात येते. गावो ममा ग्रतो नित्य गाव पृष्ठता एवंचम गावो मे सर्वतश्चैव गवांमध्ये वसाम्यहम. ह्याचा अर्थ काय? तर गायी नेहमी माझ्या समोर असाव्यात, पाठीमागे असाव्यात, माझ्या सभोवताली गायीच असाव्यात आणि मी गायींमध्ये. पुराणात पावलोपावली गोमातेचा महिमा वर्णिला आहे. भारतीय संस्कृतीच नाही तर संपूर्ण जगात गोमातेचा मोठा सन्मान केला जातो. आपण गोमातेची पूजा करतो. त्याच्यापासून मिळणारे दूध, दही, तूप, गोमूत्र, शेण यामध्ये विविध रोग सुद्धा बरे करण्याची क्षमता असते. आपली संस्कृती ही यज्ञप्रधान पण आहे. वेद, रामायण, महाभारत इत्यादी धार्मिक आणि ऐतिहासिक ग्रंथामध्ये यज्ञाला सर्वोच्च महत्त्व देण्यात आलेले आहे. यज्ञ केल्यामुळे पृथ्वी, जल, वायू, तेज आणि आकाश या पंचमहाभूतांची शुद्धी होते. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे. म्हणूनच शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठीही पंचमहाभूते शुद्ध रूपांमध्ये असणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. यज्ञ केल्यामुळे जे परमाणू निर्माण होतात ना, ते काळ्या ढगांना आपल्याकडे आकर्षून घेतात. त्यामुळे यज्ञानंतर पाऊस पडतो. यज्ञात हवनासाठी गायीच्या गोवऱ्यांमधून एक प्रकारचे तेज बाहेर पडते आणि यामुळे काय होतं तर लक्षावधी विषारी कीटक तक्षणीच नष्ट होतात. गोमातेच्या सुक्या गोवऱ्या जाळण्यामुळे माशा, डास इत्यादी देखील मृत पावतात. गाईचं दूध, दही, तूप इत्यादींमध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. ते इतर कोणत्याही दुधामध्ये मिळत नाही. गोमूत्रात तर कितीतरी लहान आणि मोठ्या रोगांना दूर करण्याची शक्ती आहे. हे योग्य प्रकारे जर ग्रहण केलं ना, तर उदररोग, नेत्ररोग, कर्णरोग इत्यादी नष्ट होतात. काही संसर्गजन्य रोग तर गायीला स्पर्श करून आलेली हवा रोग्याच्या शरीराला लागली तर नष्ट होतात. गोमातेच्या संपर्कात राहिल्यावर बऱ्याच प्रकारचे रोग हे नष्ट होतात. त्यामुळे आपल्या दीपावलीच्या वेळेला पूर्वजांनी वसुबारस या दिवसाची सुद्धा गायीच्या पूजनासाठी, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवसाची स्थापना द्वादशीच्या दिवशी केलेली आहे. हे उगाच आलेलं नाहीये. ही परंपरेला त्यांनी त्या सणांची जोड दिलेली आहे. परंपरेमध्ये हे जे सण आलेले आहेत त्याचं सुद्धा ते महत्व आहे की की प्रत्येक वेळेला काय असावं आणि काय नसावं ह्याची सांगड आपल्या पूर्वजांनी खूप सुंदररित्या करून दिलेली आहे. धर्म आणि संस्कृती यांचं प्रतीक जे आहे ते गाय भारताचं ऋषीप्रधान अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. म्हणजे तुमच्या तर लक्षात आलं असेल की गोपालन, गोरक्षण करणे, गायीचा उपयोग आहे ना, तो त्याच्यासाठी पण होतो. ज्या भूमीत शेती होत नसते ना, तिला गायरान बनवण्याची सूचना आहे. बरोबर आहे की नाही? गोमाता ही धर्म आणि अर्थ याची प्रबळ पोषक आहे. धर्मापासूनच मोक्षाची प्राप्ती होते आणि अर्थापासून कामनांची म्हणजे इच्छांची पूर्तता होते. त्यामुळे भारतीय जीवनात प्राचीन काळापासूनच गोमातेचे एवढे उच्च महत्व आहे. गायीच्या अमृततुल्य दुधाव्यतिरिक्त भूमीचा कस टिकवण्यासाठी उत्तम खतही आपल्या गायीच्या शेणापासून प्राप्त होते. बरोबर की नाही? म्हणजे एवढे आपल्याला त्या गायीचे उपयोग आहेत. एका गोमातेपासून आपल्याला किती उपयोग आहेत ते आपल्या पूर्वजांनी आपल्या समोर तेव्हापासूनच आणून ठेवलेले आहेत आणि आपण त्याचा रोजच्या जीवनात वापर देखील करत आहोत. पुन्हा एकदा आपण थोडेसे सूर्यनाडीवर काम करूया. तुमच्या समोर जी गाय उभी आहे ना वासरासह, तिच्या प्रेमळ डोळ्यांकडे तुम्ही पहा आणि तिच्याकडून जे प्रेमाचे प्रकाश किरण तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ना, तुमचं हृदय प्रेमाने भरून गेलेलं आहे. तुमच्यात सुद्धा ती जागृत झालेली आहे. तुमचा प्रेमाचा झरा, प्रेमाचा पाना पुन्हा वाहू लागलेला आहे. कारण त्याच्यात ऑलरेडी
देवी तत्व सुद्धा वसलेलं आहे. आपण जे नवरात्रात देवी ध्यान केलं ते सुद्धा यालाच कनेक्टेड आहे ना. कारण आपण अनाहत चक्रावर देवीला बसवलेलं आहे. पूर्ण शरीरात आपल्या मनात देवी आहे आणि ती सुद्धा एक स्त्री तत्व आहे. गोमाता सुद्धा स्त्री तत्वच आहे. त्यामुळे गोमातेच्या नुसत्या दर्शनाने देखील आपल्याला खूप आनंद मिळत आहे, जो तुम्ही आता घेत आहात. तिच्या संपूर्ण शरीरावरून म्हणजे पाठीवरून तुम्ही प्रेमाने हात फिरवत आहात. तिला हिरवा चारा खायला घालत आहात. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष द्या. 3दा श्वास घ्या. सूर्यनाडीवर सूर्यनाडीवर काम करा. आपण सूर्यनाडीवर आज पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. तुमच्या बोटांना थोडी रग लागली असेल, पण तरी सुद्धा तुमची आज सूर्यनाडी आपण पूर्णपणे कार्यरत करणार आहोत. कारण याचा संबंध गोमातेशी आहे. गायीच्या उत्पत्तीबाबत पुराणात अनेक प्रकारच्या कथा नोंदवलेल्या आहेत. प्रथमतः ब्रह्मदेव एका मुखातून अमृत घेत असताना त्यांच्या दुसऱ्या मुखातून काही फेसाळ बाहेर पडले आणि त्यातूनच मूळ गाय जी आहे ती सुरभी नावाची ती जन्माला आली, असं उल्लेख आहे. दुसऱ्या एका कथेत दक्ष प्रजापतीला 60 स्त्रिया होत्या, त्यापैकी एक सुरभी होती. काही वेळेला काही पुराणांमध्ये अशी कथा आहे की समुद्र मंथनाच्या वेळी सुरभी म्हणजे स्वर्गीय गाय 14 रत्नांसह जन्मली होती आणि सुरभी गायीपासून सोनेरी रंगाची कपिला गाय जन्माला आली व तिच्या दुधापासूनच जलसागराचा जन्म झाला. भागवत पुराणानुसार म्हणजे समुद्र मंथन जेव्हा होते ते दरम्यान आकाशीय वैदिक गायच्या निर्मितीची कथा आहे. नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला, बाहुला या 5 दिव्य कामधेनू आहेत. या तुम्हाला संपूर्ण पुराणांमध्ये कुठे ना कुठेतरी गोष्टींच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. नंदा येते, सुभद्रा येते, सुरभी येते, सुशीला येते, बाहुला येते, कामधेनू तर येतेच. कामधेनू म्हणजे
आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी वैदिक गाय. आणि तेथूनच दिव्य अमृत पंचगव्य प्रकट झाले. ब्रह्मदेवाने घेतलेली कामधेनू किंवा सुरभी ही वैदिक गाय मग नंतर ऋषींना समर्पित करण्यात आली, जेणेकरून त्यातील खगोलीय अमृत पंचगव्य यज्ञ, आध्यात्मिक संस्कार या सर्वांच्या मानवतेसाठी तिचा वापर करता येतील. कारण ऋषीमुनी हे जाणत होते की गोमातेपासून काय काय फायदे आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या आश्रमशाळेमध्ये राहायला येणाऱ्या सर्व मुलांसाठी ते गाईचं दूध देऊ शकत होते. म्हणून ब्रह्मदेवानी त्या गायी सगळ्या ऋषीमुनींना अर्पण केल्या, त्यांच्या सुपूर्द केल्या. त्याच्यानंतरच आपल्या धर्मग्रंथात गाय ही पूजनीय मानलीच गेलेली आहे. म्हणून आपल्या माता भाकरी काढतात. म्हणजेच काय, पहिली भाकरी ही गायीपासून बनते. म्हणजे पहिली भाकरी करताना त्यात थोडंसं गाईचं दूध मिसळलं जातं आणि पहिली भाकरी ही गायीपासून बनते. गाईचं दूध तर अमृतासमान असतंच. कामधेनू आणि गोमाता आणि तिचे गायीचे वंशज, आता जे आपल्या भारतामध्ये जेवढ्या गायी आहेत त्या कामधेनूच्या सगळे वंशज आहेत. दिव्य कामधेनूचं दोन महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तिला कुबड आहे म्हणून, आणि त्यांच्या पाठीवर आणि त्यांच्या मानेखाली एक थोडीशी छटा, म्हणजे एक थोडीशी अशी आपल्याला आयाळ सारखं लागतं बघा. सुरुवातीच्या काळात भारतामध्ये गायीला व्यापार आणि देवाणघेवाणाचं साधन म्हणून पण वापरलं जायचं. त्यामुळे त्यावरून माणसाची समृद्धी त्या गायींच्या संख्येवरून समजली जायची. हिंदू धर्मात गाय पवित्र आहे आणि पराक्रमी लोकांच्या पापांसाठी ती मारली जाते असं उल्लेख आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या सूर्यनाडीवर ध्यान केंद्रित करा. आता तुम्हाला थोडंसं सूर्यनाडीमुळे उष्णता वाढल्याची जाणीव झालेली असेल. या सूर्यमुद्रेमुळे तुमचे शरीर संतुलित राहण्यात मदत होते. वजन कमी होते, चरबी कमी होते, पचनशक्ती वाढते, ताणतणाव कमी होतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, यकृतातील दोष यांच्यासाठी पण ही मुद्रा फार उपयोगी पडते. तुम्ही दिवसातून कधीही कुठल्याही वेळी ही मुद्रा करू शकता, कारण बसल्या बसल्या तर करायची आहे. त्याच्यासाठी कोणाला सांगायची, कोणाला दाखवायची काहीच गरज नाही. कोणीही तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही असं बोट करून का बसलेला आहात. त्यामुळे सूर्यमुद्रेचे हे खूप फायदे आहेत. जी सूर्यमुद्रा आपल्याला एवढे फायदे देऊ शकते, तर जी सतत गोमातेच्या शरीरात जागृत आहे, तर तिचं पालन केलं, तिला वंदन केलं, तिला आपण चारा खायला घातला, तर आपल्याला किती फायदे मिळतील याचा विचार करा बरं. श्वासावर लक्ष केंद्रित करा.
गाईचं शरीर जे असतं ना, ते समोर सडपातळ आणि मागे रुंद असतं. गाईला दोन मोठे कान असतात. त्यांच्या मदतीने ते हळू किंवा मोठा आवाज सुद्धा ऐकू शकतात. गाईला दोन मोठे डोळे असतात, ज्याच्या मदतीने ती 360 अंशापर्यंत पाहू शकते. गाय हा 4 पायांचा सस्तन प्राणी आहे व त्याच्या चारही पायावर खूर असतात, ज्याच्या मदतीने ती कोणत्याही कठीण प्रदेशावर चालू शकते. गाईला जे तोंड असते ते वरच्या बाजूला रुंद असते आणि तळाशी पातळ असते. गाईच्या संपूर्ण शरीरावर छोटे केस असतात. गाईला एक लांबलचक शेपटी असते, जिच्या मदतीने ती सतत आपल्या शरीरावर असणारी धूळ पुसत असते. गाईला 4 कास असतात व तिची मान लांब असते. गाईच्या तोंडाच्या खालच्या जबड्यातना 32 जात असतात. त्यामुळे गाय दीर्घकाळ चघळल्यानंतर अन्न म्हणजे आपल्या पोटातनं बाहेर काढते. गाईचं नाक मात्र मोठे असतं. गाईला 2 मोठी शिंग असतात. पण हे भारतीय गायींनाच हा. बाकीच्या काही ठिकाणी ज्या हायब्रिड गायी असतात त्यांना ती शिंग नसतात. हिंदू धर्मात गाय दान करणं हे मोठं परोपकाराचं काम समजलं जातं. किंवा काही काही पत्रिकेमध्ये जो दोष असतो ना, त्यावेळेला सुद्धा सांगतात की गोदान करा. इव्हन तुम्ही वास्तुशांतीच्या वेळी सुद्धा गाय दान करतात हे तुम्ही ऐकलं असेल. आता आपण चांदीची गाय दान करतो किंवा स्टीलची करतो किंवा आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करतो. पण गोदान मात्र आपण वास्तुशांतीच्या वेळी किंवा मोठे यज्ञ करतो त्यावेळेला सुद्धा करत असतो. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा गोदान करण्याची प्रथा आहे. कुंभमेळ्याला तुम्ही कधी गेलात तर गोदानाचं महत्व आहे. आपल्याकडे गाय दान करणं हे फार मोठं परोपकाराचं मानलं गेलेलं आहे. कारण गाय जर दान केली आपण तर आपल्याला मोक्ष मिळू शकतो अशी एक धारणा आहे. हिंदूंचे सगळे सण जे असतात ना ते गाईच्या तुपाशिवाय पूर्ण होत नाही. तुपाचा दिवा जो आपण तुपाचा दिवा देवाला लावतो तो गाईच्या तुपापासूनच बनलेला असतो, म्हणजे त्या दुधाचाच असतो. हे तुम्हालाही माहिती आहे. इतर वेळेला आपण जे घरात तूप काढतो त्याचा आपण दिवा लावत नाही. पण बाहेरून विकत आणून आपण गाईच्या तुपाचा, शुद्ध तुपाचा दिवा देवाला जरूर लावतो. आपण गाईच्या शेणाचा सुद्धा वापर करतो. पूर्वी घर सारवायला गाईच्या शेणाचा वापर करायचे, जेणेकरून घरामध्ये डास, चिलटं किंवा इतर प्राणी यायचे नाहीत आणि ते शुभ मानलं जायचं. दिवाळीत आता आपण घराला रंग लावतो ना, तसं ते घर ते लोक सगळे शेणाने सारवायचे. त्यामुळे काय व्हायचं, घर सुद्धा एकदम लख्ख व्हायचं आणि त्या शेणाचा वास सुद्धा सगळ्यांना खूप आवडायचा. कारण त्या शेणाच्या वासानेच चिडायचे नाहीत घरामध्ये आणि त्याच्यावर काढलेली रांगोळी सुद्धा सुरेख दिसायची. गायीचं कुठलंही काम करण्यापूर्वी गायीचं दर्शन घेणं किंवा ती अचानक समोर येणं हे सुद्धा आपल्या हिंदू धर्मात फार पवित्र मानलं गेलं आहे. तो एक शुभशकून आहे. लहान मुलांना गाईचं दूध पाजण्याचा सल्ला आहे. कारण म्हशीचं दूध असतं ते सुस्ती आणतं. तर तुम्हाला माहिती असेल की गाईचं दूध मात्र प्यायल्यावर आपलं शरीर एकदम ठणठणीत होतं. पचनशक्ती आपली वाढते. बाळाची पचनशक्ती तर खूपच चांगली होते. गाईचं वासरू जेव्हा तिचं दूध पितं ना, तेव्हा ते उड्या मारून मारून त्याचा आनंद व्यक्त करतं आणि खेळतं राहतं. कारण ते आपल्याला मजबूत आणि निरोगी बनवतं. आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतं, वाढवतं. आपले मन तीक्ष्ण आणि स्मरणशक्ती आपली मजबूत होते. गाईचं शेण हे पिकांसाठी तर सर्वोत्तम आहे. किती आपण त्या गाईचे फायदे तुम्ही बघत आहात, बरोबर की नाही?
आज जे आपण सूर्य नाडीवर काम करत आहोत ना, त्याचंही एक ज्योतिषशास्त्रानुसार महत्व आहे. भारतीय गायींच्या मणक्यापासून सूर्यकेतू नावाची एक विशेष नाडी आहे. जेव्हा सूर्याची किरणं त्यावर पडतात ना, तेव्हा ही नाडी सूर्यकिरणांच्या समन्वयाने सोन्याचे बारीक कण बनवते आणि त्यामुळेच देशी गाईचे दूध पिवळसर असते आणि या दुधात विशेष गुणधर्म असतात. त्यामुळेच आपल्या गाईच्या दुधाला विशेष महत्व आहे. त्यामुळेच आज आपण सूर्यनाडीवर जास्तीत जास्त काम करत आहोत. आपल्या शरीरातील सूर्यनाडी आपण पूर्णपणे विकसित करत आहोत. तिचा वापर करून आपल्यात ऊर्जा निर्माण करत आहोत. श्वास दीर्घ श्वास घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि पुन्हा एकदा ध्यानात मग्न व्हा. तुमच्या समोर गोमाता उभी आहे. मनापासून तिच्यावर प्रेम करा. तिला हात लावा. तिच्या वासरावर प्रेम करा. त्याला पकडण्याचा प्रयत्न करा. हे सर्व मानसपूजेमध्ये तुम्ही करत आहात ह्याचा आनंद घ्या.
द्वापार युगात कृष्णाचा आणि गायीचा संबंध देखील तुम्ही पाहिलेला असेल. श्रीकृष्ण हे पूर्णपणे गायींच्या मेळाव्यात उभे असायचे आणि बासरी वाजवत असायचे. गायींचा आणि कृष्णाचा संबंध किती जुना होता. आता सुद्धा आपण हे चित्र पाहिल्यावर खूप आनंदित होतो. गाय वासरू आणि सगळे उभे असतात आणि त्यामध्ये कृष्ण बासरी वाजवत असतो. कृष्ण लहानपणी कृष्ण आणि त्याचे मित्र सगळे गायी चारण्यासाठी त्यांना वनात घेऊन जायचे, बरोबर की नाही? आणि तिथे कदंब वृक्षावर बसून कृष्ण बासरी वाजवायचा. सगळ्या गायी तिथे खाणं पिणं सोडून, म्हणजे त्यांचं गवत खाणं सोडून त्याच्या मधुर बासरीच्या ह्याच्यात गुंगून जायच्या. पूर्ण त्या परिसरात जेवढं जल, आप, तेज, वायू सगळे पंचमहाभूत होती ती आणि सजीव निर्जीव सगळी जण कृष्णाच्या बासरीतच गुंगून जायची. संध्याकाळी सुद्धा गो गोरज मुहूर्त म्हणजे कृष्ण हा गायींना घेऊन जेव्हा परत यायचा गोकुळामध्ये, त्याला तो गोरज मुहूर्त म्हणजे तो जी गायीच्या पावलांनी उधळलेली जी धूळ असते त्याला रजकण म्हणजे धुळीचे कण म्हणतात. आणि अशा या गायींना घेऊन तो यायचा. म्हणून गोरज मुहूर्ताला सुद्धा आपल्याकडे फार महत्व आहे. कारण त्यावेळेला स्वयं भगवान गोमातेला घेऊन येत असतात. कृष्णाला लोणी खूप आवडायचं. आता हे लोणी कसं बनायचं? तर ह्याचं तर तुम्हाला माहितीच आहे की दुधापासूनच लोण्यापर्यंतची प्रक्रिया सुरू असते. आणि असं हे लोणी श्रीकृष्ण जेव्हा खायचा त्यावेळेलाचा आनंद किती अवर्णनीय असेल बरं. तुम्ही पण त्याचा आनंद घेऊ शकाल. मनात ना आता तुम्ही विचार करा, तुमच्या घरात गोकुळ भरलेलं आहे. तुम्ही दूध काढत आहात. दुधाने दूध तुम्ही मग चरवीनं घुसळत आहात. त्यातून नंतर थोडं दही लावत आहात. दही तुम्ही शिंकाळ्यावर ठेवलेलं आहे. शिंकाळ्यावरचं दही तुम्ही आता काढलेलं आहे आणि आता पुन्हा ते तुम्ही त्याचं मंथन करत आहात. हे जे मंथन चालू आहे ना, ते त्याचं आहे. आपल्या विचारांचं, आपल्या शरीराचं मंथन, जे आज आपण वसुबारसच्या दिवशी करत आहोत. आणि आपल्यातून देखील आता लोणी नावाचं, नवनीत नावाचं एक मंथनाचं छान स्वरूप आपल्यालाच मिळणार आहे. छानशी भेट या दिवाळीत आपलीच आपल्याला मिळणार आहे. कारण आपल्यातले दोष आपण गोमातेच्या आशीर्वादाने दूर करत आहोत आणि तिच्या पासून मिळणाऱ्या सर्व व्यंजनांचा आपण वापर करत आहोत. त्यामुळे आपलं शरीर आणि मन देखील पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे. आणि त्यातून मिळालेलं नवनीत म्हणजे ज्ञान आणि ध्यान याचा आपल्याला पुढील जीवनात खूप उपयोग होणार आहे. म्हणूनच तर हा सगळा खटाटोप केलाय ना आपण, हे नवनीत निर्माण करायचा. आणि त्याला सहाय्य कोण झालेलं आहे? तर वसुबारस. वसुबारसच्या निमित्ताने आपण आज गोमातेची सेवा, तिच्याबरोबर आपण आपल्या सूर्यनाडीवर देखील काम केलेलं आहे. आणि सूर्यनाडी आपल्यासाठी आपण कार्यरत केलेली आहे, जागृत केलेली आहे. त्यापासून मिळालेलं नवनीत म्हणजे लोणी आपण खाल्लेलं आहे, चाखलेलं आहे. तुमच्या जिभेवर त्याचा स्वाद येईल बघा. खूप गोड असं नवनीत, ताजं ताजं लोणी तुमच्या जिभेवर त्याचा अमृताचा स्वाद आलेला आहे. चला तर मग आपण आता गोमातेची आरती करूया. मानस पूजेतच आपण तिची आरती ओवाळूया आणि तिला गवारची भाजी आणि बाजरीची भाकरी ह्याचा नैवेद्य दाखवूया. आणि 2 घास हिरव्या पालेभाजीचे, हिरव्या चाराचे तुम्ही तुमच्या हाताने तिला प्रेमाने खाऊ घालत आहात.
तिला नमस्कार करत आहात. तिच्या पाठीवरून तुम्ही हात फिरवलेला आहे. असं या गोमातेची पुण्यकारक, ऊर्जावान आणि प्रेमळ दृष्टी तुम्हा सर्वांवर कायम राहू दे. हीच गोमाते चरणी प्रार्थना. आपल्याकडून तिचा कधीही अपमान होऊ नये म्हणून तिला जिथे असेल, जिथे दिसेल, तिथे काही नसेल तरी फक्त नमस्कार करा आणि तो मनापासून करा. म्हणजे 365 कोटी देवांना तो मिळतो अशी आपली मान्यता आहे ना. तिला चारा अर्पण करा. ज्यांना मंगळ दोष असेल ना, तीव्र असू दे, मध्यम असू दे, कमी स्वरूपातला असू दे, निचीचा असू दे, उच्चीचा असू दे, त्यांनी गाईला मसूर डाळ आणि गूळ खायला घाला. ज्यांना यांच्या आयुष्यात थोडेसे बाह्य संबंध येतात, त्यांनी बुधवारी हिरव्या मुगाची डाळ आणि गूळ गाईला घाला. म्हणजे असे संबंध आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत. तीव्र मंगळामुळे ज्यांची लग्न ठरत नाहीयेत, अशांनी लाल रंगाच्या गाईला म्हणजे तांबड्या रंगाच्या गाईला 11 प्रदक्षिणा घालाव्यात लग्न ठरेपर्यंत. लांबून घाला, काही हरकत नाही. हे छोटे छोटे उपाय आहेत. ज्यांचा अशा उपायांवर विश्वास आहे त्यांनीच हे करावेत. कारण या उपायांपेक्षा सुद्धा ध्यानाने आपली ताकद चांगली वाढते आणि नंतर आपल्याला जे काही पाहिजे ते आपण मिळवू शकतो. ह्याच्यावर आपला दृढ विश्वास पाहिजे. कारण ध्यान मार्गात जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला या बाह्य उपचारांची आपल्याला गरज पडत नाही. कारण आपलं मन आणि विचार हे दोन्ही ताकदवान होतात. आपली सुद्धा सूर्यनाडी कार्यरत होते आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. कारण मग आपणच आपले निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकतो. पण तरी सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्राने, आपल्या सनातन धर्माने काही काही जे उपाय सांगितलेले आहेत, ते सुद्धा करून पाहिले तरी काहीही हरकत नाही. अशा या कृष्णाच्या गोधनाचा, गायवासरूचा आपण द्वादशीच्या दिवशी पूर्णपणे तिला समर्पित होऊया, तिची पूजा करूया, पुढच्या पिढ्यांना तिचे महत्व सांगूया आणि मगच आजच्या दिवसाचं महत्व त्यांना जर समजलं तरच पुढची पिढी गाय वासरूंना किंवा त्या पिढीला ती लोक जतन करू शकतील. या कथा, पुराणातल्या कथा किंवा त्याचे काही जे संदर्भ असतात ते फक्त आपल्या फायद्यासाठीच पूर्वजांनी लिहून ठेवलेले आहेत. याचं आपल्याला भान असू द्या. आपणच ती माहिती आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवूया. त्यांना त्याचं महत्व समजावून सांगूया. जेणेकरून गायींची कत्तल होणार नाही. कारण मनापासून जेव्हा आपण तिला देव मानतो, देवी मानतो, त्यावेळेला तिचं संवर्धन करणं ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे.
त्यामुळे आज ध्यानातून बाहेर येताना एक गोष्ट नक्की, की आपणच आपल्या संस्कृतीचे जतन करूया. गाय वासरू नसेल तर तिची प्रतिकात्मक पूजा आपण केलेलीच आहे. तरी सुद्धा संध्याकाळी तिची प्रतिकात्मक पूजा करा, चित्र काढा, तिला ओवाळा, तिला नैवेद्य दाखवा आणि तो तुम्ही ग्रहण करा. हीच आपण आपल्या जैविक साधन संपत्तीविषयी कृतज्ञता बाळगूया. चला तर मग ही आगळी वेगळी दिवाळी आपण ध्यान मार्गातनं साजरी करत आहोत. त्यामुळे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला सगळ्यांना तुम्ही धन्यवाद करा आणि हळूहळू आपल्या शरीरात परत या. हातापायाची हालचाल सुरुवात करा. सूर्यमुद्रेतनं तुम्ही बाहेर या आणि दोन्ही हात एकमेकांवर घासा. घर्षण करा. मिळालेली ऊर्जा बंद डोळ्यांवर चेहऱ्यावर ठेवा आणि मग शांतपणे गोमातेला तिच्या वासरासह नमस्कार करून ध्यानातून बाहेर या. आपल्या सूर्यनाडीला देखील नमस्कार करा. तिलाही धन्यवाद म्हणा आणि रोजच्या जीवनात तिचा वापर करा. या मुद्रेने तुमची प्रतिकारशक्ती उत्तम प्रकारे वाढेल. 5, 4, 3, 2, 1. चला तर मग ध्यानातून बाहेर आलेलो आहोत. तुमचे सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि भगवती क्लासेसचे सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद. कारण त्यांनी आपल्याला ही उत्तम आणि योग्य संधी दिली, की ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनाचं ध्येय बदलत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.